आणखीन वाढलेला असेल, कारण माहिती आम्हाला मिळालं की मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ही पुढच्या वर्षी असणार आहे. यावरचा फटका चांगला आहे, क्रॉस द लाईनने मारलाय. चला मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आपण चालतोय. थोडा टेक्निकल इश्यू. मैदानाच्या आतमध्ये इथे काय घडतंय? रन आउटच्या स्वरूपात विकेट. धाव घ्यायची की नाही घ्यायची, आणि या नादामध्ये मात्र इथे विकेट गमावली आहे. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का. धन्यवाद. सुरुवातीच्या 4 बॉलचा मात्र इथून खेळ संपलाय. 5 धावा या स्कोर कार्डवरती तुम्हाला येताना पाहायला मिळतील. एक विकेट मात्र गमावली गेली. रोहित कारंदे खरं तर नाराज आहेत. अनलकी विकेट मात्र या ठिकाणी गमावली आहे. इनॅट क्रमांक 3 वरती रोशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा हा देखील सामना मेगा फायनल ऑफ द टुर्नामेंट याचसाठी केला होता. अट्टासा शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा. संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 आणि मेगा फायनलला तुम्ही अनुभवताय. दोन्ही टीम, एक टीम ए ग्रुपमधून, दुसरी बी ग्रुपमधून क्वालिफाय झाली आणि फायनल खेळतीये. अगोटप्पाचा बॉल हवेमध्ये, कॉटन बॉलचा चान्स आणि गमावलाय. कॅन यू बिलीव्ह इट? सागर सारखा खेळाडू एवढा सोपा झेल सोडू शकतो, पण तो झेल सुटला गेलाय. इथून फलंदाजाला जीवनदान दिलाय. एकेरी धाव पण मात्र मिळाली जाईल. फायनलच्या मॅच मध्ये अशा चुका तुम्ही करू शकत नाही आहात, आणि केल्यात तर मात्र महागात ठरतील. धाव 1 मिळाली. टोटल मात्र इन्क्रीज होताना 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल. अकुटप्पाचा शॉर्टपूल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक झेल सोडलाय. सावरोली टीम क्षेत्ररक्षणामध्ये चुका हो झाल्या. सलगचा दुसरा झेल सोडला. 1 धाव मिळाली आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये रोशन यांना माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद, आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामध्ये संपला जाईल. ऑन द टोटल टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. धन्यवाद डीसे. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल पहिलं षटक. धावा आल्या फक्त 7. सागर वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बॉलर्स इन दिस टुर्नामेंट, आणि या मॅचमध्ये पण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज क्रमांक 4च्या पोझिशनवरती सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय भोईर यांना मिळालेलं जीवनदान आणि त्याचा फायदा त्यांना घ्यावाच लागेल. नवीन गोलंदाज आलेत. वैभव आल्यात. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 2 खेळाडूंच्या मधोमध
चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरीच धाव मिळाली जाते. सिंगल डबलने या मॅच मध्ये काही फरक पडणार नाहीये, कारण आपण पाहिलं मागची मॅच 12 धावांचा चेज आणि अवघ्या 4 बॉल्स मध्येच तो सामना मात्र जिंकला गेला सावरोली टीमच्या माध्यमातून. म्हणजे या मॅच मध्ये कराडे टीम बॉलिंग लाईनअप जरी चांगला असला तरी समोरची टीम तेवढीच तगडी आहे, त्यामुळे 20 ते 22 धावा जर केल्या तर मॅच मध्ये मजा येऊ शकेल. आखूटप्पाचा बॉल, शॉर्ट आर्म पुल, नाम है सचिन आणि त्या नावाला साजेशीर असा खेळ, ठोकला षटकार. खेचला गेलाय. आणखीन एक बॉल, सरळ बॅटने ड्राईव्ह, दुसऱ्या धावेसाठी धावतील का, प्रयत्न करतील का. एकाच धावेवरती मात्र यावेळेस समाधान मानलं गेलंय. टीमची टोटल पोहोचली गेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या 17 मधील 3 बॉल्सचा खेळ मात्र बाकी आहे. 15 झाल्यात. कोणतं टार्गेट मात्र सेफ असेल या मॅच मध्ये. यॉर्कर बॉल, वाईड लाईन ला क्रश करणारा यॉर्कर, ॲक्युरेट, ऑन पॉइंट, ऑन लाईन होता. अक्षय भोईरला बीट केलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कराडे टीम्स आणि अक्षय भोईर यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय, पण फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी स्ट्रगल अजून करतायत धावा बनवण्यासाठी. आखोटप्पाचा बॉल, आणखीन एक चेंडू हवेत, पुन्हा एकदा कॅचेटचा कॉल, नो मॅन स्टँड देअर. उपस्थित नव्हता कोणताच खेळाडू. बॉल जमिनीवरती आदळला गेला, एक धाव मिळाली गेली. 16 या आकड्यावरती मात्र आता टीमची टोटल पोहोचेल आणि टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल या ठिकाणी घेऊन गोलंदाज वैभव मात्र तयार असतील. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 9 आल्यात आणि शेवटचा बॉल पहिल्या 17तील. ऑन स्ट्राईकला सचिन आहेत. शेवटचा बॉल ऑन साईडला केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, एक धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. पहिल्या 17चा खेळ मात्र इथून संपलाय आणि सुयोग मोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला आई गारमाता कराडे खुर्दा संघ पोहोचलाय 17 या आकड्यावरती आणि टार्गेट मात्र सेट केलं जाईल राजू शेठ गायकवाड साहेबांनी पुरस्कृत केलेल्या अश्विका 11 सावरोली टीम समोर. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 18 धावेंची गरज, 9ची सरासरी. शुभम रोहित कारंदे हे गोलंदाज, परंतु समोर गौरव घोसाळकर मिस्टर डायनामाइट आणि रोहित पाडगे सारखे फलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला चांगली बॉलिंग लाईनअप, दुसऱ्या बाजूला तेवढीच पॉवरफुल बॅटिंग लाईनअप आणि मजा येईल या रनचेसमध्ये. वन साइडेड अजूनही सामना नाही आहे, कारण या मॅचमध्ये ती मजा आहे. फायनल आहे. दोन्ही टीम समोर आलेल्या प्रत्येक टीमला पराभवाची धूळ चारून इथपर्यंत पोहोचल्यात. अर्थातच मॅच वन साइड होणार नाही. 12 मध्ये 18, परंतु ज्यांच्या गोडवाणीतून या स्पर्धेची सुरुवात झाली होती, आपण योगेश ढोले सरांकडे जाऊया. या अंतिम सत्रासाठी त्यांच्या गोडवाणीतून ऐकूया या रणचेजची कहाणी, जिथे मात्र येणारे 12 बॉल आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या म्हणजे 18 धावा. 12 बॉल 18 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे मात्र योगेशजी ढोले सर यांच्या गोडवाणीतून आपण ऐकूया. तत्पूर्वी खरंतर यंदाचं टेनिस बॉल क्रिकेटचं सीझन आज समालोचक म्हणून माझ्यासाठी देखील इथेच संपलंय असं ऑफिशियली जाहीर करायला आता हरकत नाही आहे. बरंचसं प्रेम मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कर्नाटकमध्ये देखील समालोचन करण्याची संधी मिळाली आणि कुठे ना कुठेतरी खरंतर देवाचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम असंच आपण म्हणूया. आणि यंदाच्या वर्षीचं सीझन मी देखील इथेच संपवतोय असं आपण जाहीर करूया. पुन्हा भेटूया नवीन टेनिस बॉल क्रिकेटच्या सीझनसोबत, तुमच्या जुन्याच समालोचक मानस मनोरे सोबत. तत्पूर्वी इथेच थांबतोय. मयूर कांबळे सर, संदेशजी कांबळे साहेब आणि संपूर्ण कमिटीने खरं तर मला या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.
फायनलची मॅच सन्मान काही या ठिकाणी आपण करणार आहोत. खऱ्या अर्थानं ज्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला, हिंदीचे एक बुलंद आवाज मानस मनोरे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण संदेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या मानस सर आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खूप छान समालोचन, खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकण्यास मिळतं. त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो. तदनंतर आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज आपण सर्वांनी ऐकलाय ते रोहित गायकर सर यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती आपण करणार आहोत संदेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते. तर मॅच आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले तर मग सगळ्यांचे सन्मान इथून होणं फार गरजेचं आहे. जेवढे होतील तेवढे सन्मान आपण ही मॅच चालू असतानाच करूया, जेणेकरून तो अधिकचा वेळ वाचेल बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये. बारा बॉल 18चं टार्गेट समोर गौरव व पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट नाहीये. डीप मिड विकेट कडे बॉल निघालाय, तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगल. 12 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती आली ती सिंगल. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ची ही देखणं दर्जेदार अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. वेगवान बॉल प्रचंड वेगाने टाकला होता, परंतु अगदी आपण पाहता आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट लाईनच्या बाहेरून गेला आणि पंच इथे सांगतात की वाईड आहे. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहता 2 धावा धाव फलकावरती. 12 बॉल मध्ये तुम्हाला 18 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. मग प्रत्येक बॉल हा तुम्हाला इथून खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण हातला बॉल लागणार आहे. ओ लोअर फुल टॉस फ्लिक केलाय, बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. चला डीप एक्स्ट्रा कडे, पण काय फिल्डिंग केले डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त. बॉलला स्टॉप केलाय, तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगल. आणि या सिंगलनं आता धाव फलक अगदी आपण पाहताय ते मात्र 7. 18 धावसंख्येचा पाठलाग करायचे. 7 धावा धाव फलकामध्ये. पहिलं षटक चालू आहे रोहितचं. रोहित पाडगे आणि त्याच्या साथीनं गौरव घोसाळकर. ओ वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय शरीराचा वेट घेणारा बॉल बरोबर शरीरावरती आदळला. चांगला बॉल इथून पाहायला मिळतो रोहितचा. डॉट बॉलच आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतो. 1 चौकार आल्यानंतर 7 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 रोहित गोलंदाजी मार्कवरती. 4 बॉल आतापर्यंत झाले. धावा आल्या त्या 7, बनवायच्या त्या 18. सेकंड गेंदवरती गौरव. ओ काय शॉट आहे, बॉल सरळ चालला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. षटकार आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय ते मात्र 13 धावा धावफलकावरती. अजूनही 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 7 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता. चला बॉल द्या. मॅच बॉल आलाय. 7 बॉल 5.
मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार एकीकडे तुम्ही पाहताय कराडे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती मात्र सावलोली. या दोन टीम दरम्यान ही मेगा फायनलची मॅच. सर्व ऑफिशियल, केटीसी लाईव्ह, सर्व समालोचक या सर्वांचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि ते मात्र षटकारानं चॅम्पियन ठरलाय तो मात्र सावरोली संघ.